गोल गरगरीत काटेरी आतून मस्त पोकळ कुरकुरीत आणि अतिशय खुसखुशीत अशी ही भाजणीची चकली बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चकलीची भाजणी आणि त्यापासून मस्त खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला इथे जुनाच वापरायचा आहे। याच्यासोबतच इथे मी पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, 125 ग्राम इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे, 50 ग्राम इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, 50 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे, 50 ग्राम इथे मी पोहे घेतलेले आहेत। जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। 15 ग्रॅम इथे मी धणे घेतलेले आहेत आणि चमचाने म्हणाल तर 2 चमचे हे धणे मी घेतलेले आहेत आणि 10 ग्रॅम इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि चमचाने 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। तर इथे साबुदाणा, पोहे, धणे आणि जिरे मी बाजूला ठेवलेले आहेत। तर आपल्याला हे तांदूळ आणि या डाळी स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायचे आहेत। तर आज आपण अगदी झटपट ही भाजणी बनवणार आहोत। तर या डाळी आणि तांदूळ आपल्याला धुवून सुकवायची अजिबात गरज नाही आहे। कापडाने या डाळी आणि हे तांदूळ मी स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत आणि आता ही सगळी धान्य आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत। तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी तांदूळ भाजून घेते। तांदूळ आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे। तांदळाचा रंग बदलला नाही पाहिजे, तांदूळ छान फुलायला लागतो आणि अगदी टप्पोरा दिसायला लागतो। तर असा तांदूळ आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। तर मध्यम ते बारीक गॅसवरती अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये तांदूळ छान असा भाजला जातो। तर इथे हा तांदूळ तुम्ही बघू शकता मस्त असा भाजला गेलेला आहे। तर हा तांदूळ आता मी काढून घेते। तुम्ही घेतलेला तांदूळ यापेक्षा जर जास्त असेल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो। तर हा तांदूळ मी काढून घेते आणि आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात। तर ही हरभरा डाळ सुद्धा आपण अगदी मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये डाळ छान अशी भाजून होते। डाळीचा खमंग असा सुवास येतो आणि अगदी हलकासा रंग या डाळीचा बदलतो। तर अशी डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर इथे अगदी हलकासा डाळीचा रंग बदललेला आहे, डाळ खमंग अशी भाजलेली आहे। तर ही डाळ काढून मी उडीद डाळ आता भाजून घेते। तर ही उडीद डाळ अगदी 2 ते 3 मिनिटात भाजून होते। तर अगदी हलकासा रंग या डाळीला आला की ही डाळसुद्धा आपण काढून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हलकासा रंग या डाळीला आलेला आहे। तर आता ही डाळसुद्धा मी काढून घेते। उडीद डाळ काढल्यानंतर आता मी मूग डाळ भाजून घेते। तर अगदी 2 मिनिटांमध्ये ही मूग डाळ भाजून होते। तर ही डाळसुद्धा आपण मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजून घेणार आहोत। तर इथे अगदी 2 मिनिटांमध्ये हलकासा रंग या डाळीला आलेला आहे आणि आता ही डाळसुद्धा मी काढून घेते आणि आता आपण साबुदाणा भाजून घेऊयात। तर हा साबुदाणा सुद्धा अगदी 2 मिनिटात भाजून होतो। सगळा साबुदाणा छान फुलतो आणि अगदी टप्पोरा दिसायला लागतो। तर अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती 2 मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथे सगळा साबुदाणा मस्त असा फुललेला आहे आणि हा साबुदाणा आता मी काढून घेते। तर आता आपण पोहे भाजून घेऊयात। तर पोहे अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये छान भाजून होतात। तर हे पोहे छान कुरकुरीत व्हायला हवेत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे पोहे तुम्ही हाताने थोडेसे चुरून बघितला तरी चालेल। छान कुरकुरीत झाले की हे पोहे आपल्याला काढायचे आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरतीच आपल्याला धणे आणि जिरे परतून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी थोडेसे धणे गरम करून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला मग यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि अगदी मिनिटभर आपल्याला हे धणे आणि जिरे गरम करून घ्यायचे आहेत। तर गॅस मी बंद केलेला आहे। कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरतीच हे धणे जिरे छान भाजून होतात। तर आता हे धणे जिरे सुद्धा मी काढून घेतलेले आहेत। सगळी धान्य भाजून झाल्यानंतर एखाद्या कापडावरती पसरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सगळी धान्य व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत। तर आता आपल्याला हे गिरणीतून छान असं बारीक दळून आणायचं आहे। तर इथे मी डब्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे। तर ही भाजणी हरभरा डाळीवरती किंवा तांदळावरती घातली गेली पाहिजे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। गव्हावरती अजिबात घालायची नाही आहे। त्याचबरोबर हे पीठ अगदी बारीक असावं। तर इथे गिरणीतून अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही आहे। तर आता आपण यापासून चकली बनवून बघूया। तर अगदी परफेक्ट अशी ही आपली भाजणी बनवून तयार झालेली आहे। तर यापासून चकलीसुद्धा अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी बनवून तयार होते।
तर इथे वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी चकली बनवून दाखवणार आहे। तर इथे मी घरातील एक अशी वाटी घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही वाटी अशी घेऊ शकता। तर या वाटीने मी 3 वाटी हे पीठ घेणार आहे। तर इथे अगदी दाबून हे पीठ मी घेत नाही आहे, अगदी हलकंसं हे पीठ मी या वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे। तर अशाच वाटीने हे 3 वाटी पीठ मी घेणार आहे। तर इथे 3 वाटी हे पीठ मी घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। तर 3 वाटी पिठासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी पुरेसं आहे। तर इथे मी 2 वाटी हे पाणी घेते, तर अर्धी वाटी पाणी मी जास्त घेतलेलं आहे, गरज वाटली तर आपल्याला वापरता येईल। तर हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवून देते आणि आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तर 1 वाटीसाठी 2 चमचे तेल आपल्याला इथे घालायचं आहे। तर आपल्या घरातील नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने आपल्याला 1 वाटीसाठी 2 चमचे इथे तेल वापरायचं आहे। तर इथे मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर आपल्याला 6 चमचे हे तेल घ्यायचं आहे। तेलाच्या ऐवजी जर तुम्हाला डालडा वापरायचा असेल तर साधारण 5 चमचे डालडा इथे तुम्हाला वापरावा लागेल। तर हे तेल मी गरम करायला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण या पिठामध्ये इतर साहित्य घालूया। तर सगळ्यात आधी इथे मी ओवा अर्धा चमचा हाताने अशा पद्धतीने थोडंसं चुरून घालते। याचबरोबर आपल्याला अगदी चिमूटभर हिंग यामध्ये घालायचं आहे। याच्यासोबतच इथे मी 2 चमचे तीळ घालते, एक छोटा सपाट चमचा इथे मी मीठ घालते। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार घालू शकता। यासोबतच इथे आपल्याला तिखट घालायचं आहे, तर 2 चमचे लाल तिखट मी घालते। तर हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे। हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे मोजून घेतलेलं तेल गरम करायला ठेवलं होतं, तर ते कडकडीत तेलाचं मोहन आपण आता याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे गरम आहे, थोडंसं चमचाने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर चमचा बाजूला करायचा आहे आणि हातानेच आपल्याला हे तेल जे आहे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर पीठ असं हलकं दिसतं, याचा मुटका वळला तर असा मुटका तयार होतो। याच्यावरून ओळखायचं की तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट पडलेलं आहे। तर आता आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं, 2 वाटी पाणी मी घेतलं होतं, तर ते पाणी आपण थोडं थोडं या पिठामध्ये घालून मिक्स करायचं आहे। तर सगळं पाणी एकाच वेळेला घालायचं नाही आहे, पाणी थोडं थोडं टाकत अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ थोडा जुना असेल तर पाणी थोडंसं कमी बसतं आणि तांदूळ जर खूप जुना असेल तर पाणी थोडंसं जास्त बसतं। त्यामुळे 3 वाटी पिठासाठी 1.5 वाटी मी पाणी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो। तर पिठाचा असा घट्टसर गोळा झाला की आपल्याला पाणी घालणं थांबवायचं आहे आणि पीठ अशा पद्धतीने दाबून ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण लावून आपण एक 10 ते 15 मिनिटं हे बाजूला ठेवूयात। तर जे 2 वाटी मी पाणी घेतलं होतं त्याच्यातील साधारण अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे अगदी बरोबर 1.5 वाटी पाणी यामध्ये पडलेलं आहे। तर हे पाणी आपण नंतर गरज पडली तर वापरणार आहोत आणि 15 मिनिटानंतर हे पीठ मी काढलेलं आहे। तर हे पीठ अशा पद्धतीने थोडंसं आपण मळून घेणार आहोत। गरज पडली तर आपण जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपण इथे वापरणार आहोत। तर पाणी कोमटच असावं याची काळजी घ्या, थंड पाणी वापरू नका। तर इथे अगदी हलकासा पाण्याचा हात लावून हा मी गोळा छान असा मळून घेतलेला आहे। तर हा गोळा थोडासा तुम्ही चेक करून बघू शकता, जर तुम्हाला तिखट मीठ अजून लागत असेल तर यामध्ये टाकून छान असं मिक्स करून मळून घेतला तरी चालू शकतं। तर हा गोळा आपल्याला सैलसर मळायचा नाही आहे, छान घट्टसर असावा, पण साच्यातून व्यवस्थित चकली पाडता येईल इतकं घट्टसर आपल्याला हा गोळा मळायचा आहे। तर इथे मी हलकासा घट्टसर असा हा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपण चकली बनवायची आहे। तर या साच्याला आतल्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आत साच्याला चिटकणार नाही। तर घेतलेल्या पिठाचे 2 असे गोळे मी बनवून घेतलेले आहेत। एक गोळा या साच्यामध्ये भरून घेते, साचा बंद केलेला आहे आणि इथे मी ताटामध्ये चकली बनवून घेत आहे। तुम्ही हवं तर प्लेट्स वापरू शकता किंवा बटर पेपर कट करून वापरला तरी चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही चकली आपली बनवून तयार झालेली आहे आणि याला काटेसुद्धा बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आलेले आहेत। अतिशय सुंदर अशी ही चकली आपली बनवून तयार झालेली आहे। तर पीठ थोडंसं घट्टसर ठेवा, म्हणजे चकलीला काटे छान येतात। तर ही चकली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी करू शकता। तर चकली खूप मोठी नसावी आणि अगदी छोटीसुद्धा नसावी, 3 ते 3.5 वेळे आपल्याला या चकलीचे घ्यायचे आहेत, म्हणजे मध्यम आकाराची तुमची चकली तयार होईल। आणि चकलीचं टोक जे आहे ते व्यवस्थित बंद करून घ्या, म्हणजे तेलामध्ये चकली सुटणार नाही। तर याच पद्धतीने काही चकल्या मी बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा काटेरी चकल्या आपल्या बनवून तयार होत आहेत। तर इथे काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या चकल्या आता आपण तळून बघूयात।
तेल मी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलामध्ये एक छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघायचा आहे आणि तो पटकन वरती आला पाहिजे इतकं तेल आपलं तापलेलं असावं. तर आता या तेलामध्ये आपण चकली सोडूया. तर चकली तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे. तेलामध्ये बसतील एवढ्याच चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. एकाच वेळेला खूप जास्त चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या नाही आहेत. जर तुम्ही असं केला तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा मोडू शकते. त्याचबरोबर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती पलटवायची घाई करायची नाही आहे, नाहीतर मग चकली मोडू शकते. तर चकली थोडीशी सेट होऊ द्यायची आहे, थोडीशी कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला चकलीची बाजू पलटवून घ्यायची आहे. तर चकलीची पहिली बाजू पलटल्यानंतर गॅस अजून थोडासा कमी आपल्याला करायचा आहे, म्हणजे आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर इथून पुढे राहिलेली सगळी चकली आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळायची आहे. चकली तळून झाली हे ओळखायचं कसं, तर इथे तुम्ही बघू शकताय चकलीचे तेलातील बुडबुडे थोडेसे कमी व्हायला लागलेले आहेत आणि असे बुडबुडे अगदीच कमी झाले की आपण ही चकली तळलेली आहे हे ओळखू शकतो. किंवा या चकलीला हलकासा रंगसुद्धा यायला लागतो, त्यावरूनसुद्धा तुम्ही ही चकली तळलेली आहे हे ओळखू शकताय. तर इथे तुम्ही बघू शकताय चकलीचे तेलातील बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत. दोन्ही साईडने तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकताय आणि या चकलीला अगदी सुंदर असा रंगसुद्धा आलेला आहे. तर ही चकली मस्त अशी तळून झालेली आहे आणि आता ही चकली आपण तेलातून काढून घेऊयात. अगदी कुरकुरीत ठिसूळ अशी ही चकली आपली बनून तयार झालेली आहे आणि या चकलीचा रंग तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आलेला आहे आणि मस्त काटेरी चकली आपली बनून तयार झालेली आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या आपण तळून घेणार आहोत. तर चकली तेलामध्ये पुन्हा सोडताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. चकली सोडून झाल्यानंतर गॅस थोडंसं कमी करायचा आहे आणि चकलीची पहिली बाजू पलटताना गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि संपूर्ण चकली आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर चकल्या तळून घेतला तर अगदी परफेक्ट चकल्या तुमच्या तळून होतात. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आणि मस्त काटेरी अशा चकल्या तळून होत आहेत. तर इथे चकली तळताना सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही अशा पद्धतीने चकली तळून घेतला तर तुमची चकली अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही किंवा चकली मोडली जाणार नाही. मस्त रंगाची काटेरी खुसखुशीत आणि गोल गरगरीत अशी ही चकली आपली बनून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या मी तळून घेते. तर इथे सगळी चकली तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त काटेरी गोल गरगरीत अतिशय खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही चकली बनून तयार झालेली आहे. तर इथे एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ठिसूळ मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही मस्त अशी भाजणीची परफेक्ट अशी चकली बनून तयार झालेली आहे. अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि झटपट होणारी भाजणी आणि त्यापासून अगदी खुसखुशीत अशी ही काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही अगदी अचूक प्रमाणामध्ये झटपट होणारी भाजणी आणि त्यापासून अगदी परफेक्ट खुसखुशीत होणारी ही चकली जरूर करून पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.